स्वैग से करेंगे सबका स्वागत. नमस्कार मंडळी, कशा सर्वजण. आय होप सर्व एकदम मजेत असाल. मी तुमचा बायोलॉजी टीचर तुमचं स्वागत करत आहे इंडियाच्या मोस्ट अमेझिंग प्लॅटफॉर्म नेम ॲज निरंजन स्वामी क्लासेस. तर सर्व एकदम मजेत का? कशा सर्वजण? ओके, सर्व मजेत का? ठीक आहे. तर आज मी बायोलॉजीचा लेसन नंबर 8 युजफुल अँड हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम याच्यावरती एक चॅप्टरचा मी नोट्स आणि एक्सप्लेनेशन व्हिडिओ घेऊन आलो आहो आपल्यापर्यंत. ठीक आहे, तर सर्व रेडी का? करायची सुरुवात. ठीक आहे, चला धमाकाच करून टाकूयात. तर बघा, आज आपण काय पाहणार आहोत, आपला आवडता सब्जेक्ट बायोलॉजी मध्ये लेसन नंबर 8 युजफुल अँड हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. आता याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत सगळ्यात पहिले. आता मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय, फर्स्ट क्वेश्चन आपला हातात येतो. सगळ्यात पहिले आपण पाहूयात मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय. त्याच्यात एक बॅक्टेरिया म्हणजे लॅक्टोबॅसिलिया, त्याच्यानंतर रायझोबियम. आज आपण काय काय कव्हर करायचं, लॅक्टोबॅसिलिया, रायझोबियम अँड ईस्ट. बघू, ईस्टचं फिक्स नाही कर, आज तो होईल कव्हर. लॅक्टोबॅसिलिया हे 3 तास आपण कव्हर करून घेऊ, म्हणजे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आज पहिले युजफुल आहे आपण घेऊ. चला ठीक आहे, आता आपण हेडिंग टाकून घेऊयात काय काय पाहणार आहोत आपण. सगळ्यात पहिले आपण पाहणार युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. युजफुल मायक्रो ORGANISM युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये पहिले पॉइंट मायक्रो ऑर्गॅनिझम, त्याच्यानंतर लॅक्टोबॅसिलिया आणि त्याच्यानंतर रायझोबियम. सिम्बायोटिक बॅक्टेरिया आहे रायझोबियम. अँड आपला फोर्थ ईस्ट. ठीक आहे, आता आपण पाहून घेऊया सगळ्यात पहिले मायक्रो ऑर्गॅनिझम काय. तर एक्स्ट्रीमली स्मॉल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय, एक्स्ट्रीमली स्मॉल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे ते काय. मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय, मायक्रो म्हणजे काय, स्मॉल. ऑर्गॅनिझम म्हणजे काय, अ लिव्हिंग थिंग विच इज व्हेरी स्मॉल. वी कॅनॉट सी फ्रॉम आवर नेकेड आईज. म्हणजे आपण त्याला असं डायरेक्ट बघू शकत नाही, त्याला मायक्रोस्कोप लागतो. ती लिव्हिंग थिंग आहे, त्याला मायक्रोस्कोपने बघू, त्याला म्हणायचं मायक्रो ऑर्गॅनिझम्स. त्याच्यामध्ये युजफुल पण आहेत आणि अनयुजफुल पण आहेत, हार्मफुल पण आहेत आपल्यासाठी. ठीक आहे, आता आपण डिस्कस करूया लॅक्टोबॅसिलिया. आता इथे हा लॅक्टोबॅसिलिया आहे काय. ठीक आहे, आता हा लॅक्टोबॅसिलिया कसा बॅक्टेरिया म्हणजे का, हा याचा शेप कसं आहे, रॉड आणि रेक्टँग्युलर टाइप शेप आहे याचं. ठीक आहे, इट इज अ रेक्टँग्युलर शेप रॉड बॅक्टेरिया. इट परफॉर्म एनारोबिक हे रेस्पिरेशन. ठीक आहे, आता हा काय करतो, एनेरोबिक. हे काय, एनेरोबिक परफॉर्म करतो फॉर द रेस्पिरेशन. ठीक आहे, एनारोबिक रेस्पिरेशन साठी, फॉर द एनर्जी प्रोडक्शन करण्यासाठी एनारोबिक करतो. इट इज प्रेझेंट इन द कर्ड यूज लाईक बटर मिल्क. ठीक आहे, आता हा प्रेझेंट कशामध्ये होतो, आता हा कशामध्ये प्रेझेंट असतो, कर्ड, मिल्क, परत भरपूर सारं आपलं घी, श्रीखंड, व्हेरियस एक्सेट्रा मिल्क प्रोडक्ट्स. ठीक आहे, ऑब्टेन बाय द फर्मेंटेशन ऑफ मिल्क. दे आर यूज्ड इन abdominal discomforts. ठीक आहे, आता ह्याचे हे युजेस झाले. आता थोडीशी आपण इन्फॉर्मेशन पाहूया. काइंड ऑफ बॅक्टेरिया आणि हा मायन्यूट आहे. लॅक्टोबॅसिलिया एनारोबिक, दे कॅन बी प्रोड्यूस एनर्जी विदाउट यूज ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे, एनारोबिक म्हणजे काय, विदाउट ऑक्सिजनचा यूज करतात, ते एनर्जी प्रोडक्शन करतात, त्यामुळे ते काय आहे, एनारोबिक बॅक्टेरिया आहेत का नाही. बरोबर. नेक्स्ट, लॅक्टोबॅसिलिया इज प्रेझेंट इन, हे पण पाहून घेतलं. हा ठीक आहे, आता लॅक्टोज करतो काय, त्याचा मेन पॉइंट घेऊन घेत लॅक्टोजचा. लॅक्टोज कन्वर्ट्स, सगळ्यात पहिले आपण इथं करून घेऊया, लॅक्टोज कन्वर्ट into lactic acid. एक्झॅक्ट करतो काय, तो लॅक्टोज कन्वर्ट करतो लॅक्टिक ऍसिड मध्ये. मग लॅक्टिक ऍसिड मध्ये काय होतं बरं, आता सध्या मिल्क आहे, मिल्कचं फॉर्मेशन कर्ड मध्ये होतं, मग घी मध्ये होतं, मग बर्पा मिल्क मध्ये होतं, श्रीखंड मध्ये होतं. हे होतं का नाही, याला होतं काय, ते लॅक्टिक ऍसिड मध्ये कन्वर्ट. लॅक्टिक ऍसिड मध्ये कन्वर्ट म्हणजे मिल्कचं कर्ड. ठीक आहे, जर समजलं. ठीक आहे, दिस बॅक्टेरिया आणि ते फर्मेंटेड बॅक्टेरिया हॅव अ हाय पॉवर ऑफ रिजनरेशन. बरं का, हे पण एक पॉईंट लक्षात ठेवून घ्यावा. काय, बॅक्टेरियाकडे इतकी खूप पॉवर असते, तो लगेच रिप्रोड्यूस होत राहतो.
म्हणजेच की आता हा एक बॅक्टेरिया आहे, ह्याचा लगेच एक 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 इन अ वन टाइम अ बॅक्टेरिया कॅन प्रोड्यूस 1000 ऑफ बॅक्टेरियाज. ठीक आहे, हे रफ करूयात आपण. ठीक आहे, द पीएच ऑफ मिल्क डिक्रीजेस कॉजिंग कॉज्युलेशन ऑफ मिल्क प्रोटीन्स. ठीक आहे, आता म्हणजे पीएच ऑफ द मिल्कचं जे पीएच जेव्हा आपण कर्ड मध्ये कन्वर्ट होतो ना, ते पीएच असतं का ते मिल्कचं, ते कमी कमी होत जातं. का बरं माहिती? हां, कमी कमी होतं का नाही पीएच मिल्कचं घीमध्ये होतं, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन होते त्याचं पीएच आहे का हायर लेवल टू लोअर लेवलवरती येतं. ठीक आहे, वेन द पीएच ऑफ मिल्क इज लेस दॅन 7 टेस्ट लाईक सोअर. आता जेव्हा मिल्कचं आहे का हे असतं का आपलं काय म्हणतात पीएच लेस देन 7 आलं जे टेस्ट आंबट होते, सोर होतं. म्हणजेच काय, तुम्ही केमिस्ट्रीमध्ये आपण शिकलो आहोत बघा. आता आपला लेसन नंबर 5 आपण पाहिला असेल बघा. लेसन नंबर 5 ऍसिड बेस अँड सॉल्ट. त्याच्यामध्ये युनिव्हर्सल इंडिकेटर पॉईंट मी तुम्हाला दाखवलेला आहे बघा. एक अशी स्केल असती, असे नंबर्स असतात त्याच्यावरती, असं 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 असे कलर्स असतात वेगवेगळे टाईप. इथं 1 2 3 4 5 6 7 हे न्यूट्रल आहे, हे नॅचरल आहे 7 वरती. परत इकडं 8 9 10 हे तुम्हाला माहिती असेल. इकडे ऍसिड येतं, इकडे बेस येतं आणि इकडे नॅचरल, इथं 0 पण येतो सगळं, आणि इकडे नॅचरल 7 हा नॅचरल आला. ठीक आहे, हे असं असतं. ह्याच्या जेव्हा म्हणजे डिक्रीज जातं म्हणजे इकडं जातं ते तसं त्याची लेवल कमी होते का नाही, म्हणजे ते शुअर होते तसं म्हणजे आंबट लागतेच. ठीक आहे मिरची. ठीक आहे, द चेंज ऑफ पीएच इज कॉल्ड कॉज्युलेशन. आता मग कॉग्युलेशन पाहिलं बघा आपण, ते म्हणजे काय, जेव्हा पीएचचा जर चेंज होतो का, इफ एनी चेंज इन द पीएच ऑफ एनीथिंग इट इज कॉल्ड कॉग्युलेशन इज ऑकर्स. ओके, मिल्क प्रोटीन्स आर सेपरेटेड फ्रॉम द constituent of a milk. Yogurt has a specific sour taste due to lactic acid. I have told about this also. The low pH destroys the harmful microbes present in milk. Means when the pH means what happen, they are telling म्हणजे सांगायचा काय प्रयत्न करतात ते माहिती का, when the pH gets low decreases ना, they destroy the harmful bacteria which are present in the curd milk. Okay, lactobacillus is a type of bacteria but it's a good bacteria. ठीक आहे. The milk is when the milk is converted into yogurt, the protein is also increases. Yes, and now we will see the uses of lactobacilli. What are the uses of lactobacilli? We will see side by side. The convert of milk into yogurt, buttermilk, ghee, etc. Lactobacilli is used for the cedar, cocoa, pickles, and vegetables, etc. Do you know cocoa means whatever that? No, not cocoa. Cedar. What do you mean by cedar? Cedar means apple juice, cocoa, vegetable, pickles, लोणचे, भाज्या, वेगवेगळे फ्रुट्सचे आपण लोणचे करतो बरोबर. मँगो आणि भरपूर काय 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 याचं करतो. ठीक आहे, लेमन एक्सेट्रा. लॅक्टोबॅसिली आर यूज टू ट्रीट ॲबडोमिनल डिस्कम्फर्ट. तुम्ही पाहिलं असेल बघा, जेव्हा केव्हा आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर तुम्हाला सांगतो बघा पोट खराब असेल किंवा पोट दुखतंय, दही खा थोडंसं. कारण तो युजफुल बॅक्टेरिया तो ना सगळे आत जे जंतू जे असतात का हार्मफुल बॅक्टेरिया त्यांना तो मारतो. ठीक आहे, त्यामुळं हे गुड आहे तुमच्यासाठी दही खाल्लेलं. ठीक आहे, पण जास्त नाही. हां, खोकला येतो लगेच. लॅक्टोबेस इज मिक्स्ड इन फिडार फूड डोमेस्टिक ॲनिमल. इट इज गुड फॉर देअर हेल्थ. आता फिडर म्हणजे काय, फिडर म्हणजे काय, गाईचे जो चारा असतो का त्याला फिडर म्हटलं जातं. नेक्स्ट, लॅक्टोबेस इज यूज फॉर मेकिंग ब्रेड. दॅट इज ऑल्सो हॅव टोल्ड. म्हणजे ते ब्रेडमध्ये सुद्धा यूज होतो बरं का. त्याच्यामध्ये मोस्टली ईस्ट होतो. लॅक्टोबेसिलिया पण असतो, ईस्ट पण असतो. ठीक आहे, आता मूव्ह करायचं नेक्स्ट बॅक्टेरियाकडे. ठीक आहे, आता नेक्स्ट आहे आपला रायझोबियम. मायक्रो ऑर्गॅनिझम डन, लॅक्टोबेसिलिया डन, रायझोबियम आणि ईस्ट राहिले. ठीक आहे, आता रायझोबियम कडे पाहूया. तर हा तुम्हाला सांगितलं मी, रायझोबियम हा कसा एक सिम्बायोटिक बॅक्टेरिया आहे. आता पाहूयात. लिग्युमिनस प्लांट आर प्रोटीन प्रोड्यूस. आता हा बॅक्टेरिया कुठे प्रेझेंट असतो, रायझोबियम नावाचा बॅक्टेरिया का लिग्युमिनस प्लांटच्या रूट नॉड्यूल्स मध्ये प्रेझेंट असतो. म्हणजे एक्झॅक्ट तो करतो काय तुम्हाला सांगतो मी. आता लिग्युमिनस प्लांट म्हणजे आपण आपल्याला ते समजून घेऊ ज्याच्यामधून आपल्याला प्रोटीन मिळतं. ह्याच्या आपण पाहिलं असं बघा वटाण्याचं. आता जे वटाण्याचं का तुम्ही हे पाहिलंय का झाड, वाटाणा असतो ना, वाटाणा आपण जे खातो ना, बीन्स त्याचं तुम्ही ते झाड पाहिलं का, छोटंसं झाड असतं बघा असं एवढं ते प्लांट, त्या प्लांटला लेग्युमिनस प्लांट मिळतात. आता त्या लेग्युमिनस प्लांटमध्ये माहिती आहे तुम्हाला काय काय असतं, कार्बन असतं, ऑक्सिजन असतं, हायड्रोजन असतं. पण हे नॉर्मल प्लांटमध्ये, लेग्युमिनस प्लांटमध्ये नायट्रोजन पण असतं. का त्याला नायट्रोजन लागतं, कारण की ते खूप प्रमाणात आपल्याला प्रोटीन प्रोड्यूस करतो. आणि ते प्रोटीन प्रोड्यूस करा डायरेक्टली आपण नायट्रोजन घेऊ शकत नाही. त्यासाठी काय करतो रायझोबियम बॅक्टेरिया, नायट्रोजनचं फिक्सेशन करतो. नायट्रोजन फिक्सेशन त्याला नायट्रिक ॲसिड, निट्रिक ॲसिड असं बनवलं जातं.
तेव्हा कुठं ते प्लांट घेऊ शकतो. मग रायझोबियमचा यूज काय आहे, तो काय करतो, दे डूज द नायट्रोजन फिक्सेशन. ओके, ठीक आहे. But the nitrogen only present. The plant not be directly absorb nitrogen. I have rhizobium. Okay, this is only information. Rhizobium is present in the soil. If we do not do farming on it work like a fertilizer, therefore no need of any other chemicals. As rhizobium is a good fertilizer. If it is present in the soil also, means when we do farming on that soil, it is very good. We do not need any fertilizer, chemicals, etc. It's a natural farming. It is also good for our health. Okay. Rhizobia living in the root nodules supply nitrate and ammonia acid to the plant and exchange get energy in form of carbohydrate. Such as mutually beneficial relation is called symbiosis. आता symbiotic म्हणजे काय त्याला सांगायला, आता मी सांगतो काय म्हणणं त्यांचं म्हणणं आहे. बघा, हा प्लांट आहे, हे त्याचे रूट्स आहेत. ठीक आहे, काय करतं, हे नायट्रोजन येत आहे ना, जे तुमचं N2 काय असेल तर N2 ना Nच येत आहे. मग हा काय करतो, रायझोबियम ॲब्झॉर्ब करतो नायट्रेट आणि नायट्रेट बनवतो. मग त्याच्या बदले काय करतं, लिग्युमिनस प्लांट त्याला फूड देतं, कार्बोहायड्रेट देतं, आणि त्याला सिम्बायटिक म्हणाले. तो देतो म्हणजे घेतो. ठीक आहे, असंच. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट पाहून घेऊयात. आता आपण रायझोबियम बद्दल माहिती पाहून घेतली. आता लास्ट आपला राहिलेला ईस्ट. आता ईस्ट म्हणजे काय एक्झॅक्ट ते पाहून घेऊयात आपण. आता ईस्ट एक असा बॅक्टेरिया आहे, तो बॅक्टेरिया नाही तर फंगस आहे. ईस्टचा प्रभाव, इट इज अ युनिसेल्युलर फंगस विथ 1500 डिफरंट स्पीसीज. आता हा युनिसेल्युलर फंगस आहे बरं का, युनिसेल्युलर आहे, त्याच्यामध्ये 1500 प्रकार त्याच्यामध्ये, म्हणजे पाहू शकता तुम्ही. इट इज अ युकॅरियोटिक सेल न्यूट्रिशन. ठीक आहे, आता हा युकॅरियोटिक सेल आहे न्यूट्रिशनचं, कशाचं, ईस्टचं. ठीक आहे, bacteria like a type of yeast is used for making bread, pav, cake, etc. Yeast is a fungus which we can buy it in form the powder. म्हणजे हा पावडर फॉर्म मध्ये असतो. हा बेकरी प्रोडक्ट मध्ये जास्त यूज होतो ईस्टचं, त्यामुळे ते होतो. ठीक आहे, ईस्ट मेक अ डव ऑफ अ ब्रेड फ्लफी अँड सॉफ्ट. आपण पाहतो बघा, पाव किती असा मऊ मऊ असतो का नाही, मग ते पाव वगैरे ब्रेडचे सॉफ्ट का होतात, कारण की ईस्टमुळे. ईस्ट त्याला खूप सॉफ्ट करून टाकतो. आणि ईस्टमध्ये रिप्रोडक्शन कसं होतं, बडिंगच्या माध्यमामध्ये रिप्रोडक्शन होतं. ठीक आहे, नेक्स्ट बडिंग. ईस्ट इज अ हेटेरोट्रॉपिक फंगल मायक्रोब दॅट ग्रो इज इन अ कार्बन कंपाऊंड्स. ठीक आहे, आणि बघा, कार्बन कंपाऊंड्स ऑन ऑल थिंग्स आर मेड फ्रॉम द सेल. ईस्ट इज अ युनिसेल्युलर फंगस विथ 1500 डिफरंट स्पीसीज. ओके, द ईस्ट इज अ in the process of obtaining nutrition, yeast cell convert the carbohydrate in the solution into alcohol, carbon dioxide. This process is called fermentation. Means they fermentate the carbohydrates. It is also used in for making wines. While making alcohol, wines, or any other thing, the yeast is used for the making of bread also. It is used in alcohol also. The waste of sugar cane is also used for making alcohol, and its yeast is present. म्हणजे आता आपण पाहतो बघा, आता शुगर केनचे फॅक्टरीज असतात, कारखाना असतो बघा, तिथं शुगर केनचे फॅक्टरीज असतात. शुगर केन बनतं, शुगर बेन केले का काय, त्याच्यामध्ये एक बाय प्रोडक्ट येतो, बाय प्रोडक्ट. ठीक आहे, जो प्रोडक्ट होतो, आता शुगर बनवून झाली, जे काय उरलंय जसं ब्लॅक पार्टिकल लिक्विड फॉर्ममध्ये उरतो, तर त्याच्यापासून ना वाईन्स तयार होतात, वेगवेगळ्या प्रकारच्या वाईन्स तयार होतात. आणि ते वाईनमध्ये पण ईस्ट प्रेझेंट टाकावं लागतं, तेव्हा कुठं वाईन्स तयार होतात. ठीक आहे, इन द मोलॅसिस ऑफ द, ओके, इट इज इथेनॉल ऑल्सो ईस्ट. इन द इथेनॉल ऑल्सो ईस्ट इज प्रेझेंट. आता तुम्हाला इथेनॉल माहिती असेल, इथेनॉलमध्ये सुद्धा ईस्ट प्रेझेंट आहे. इथेनॉल इज यूज इन द फॉर्म ऑफ फ्यूल फॉर रनिंग द मशीन. आता आपण वेगवेगळे फ्यूल्स पाहिले असतील बघा, बायोफ्यूल, फॉसिल फ्यूल, पेट्रोल, डिझेल, CNG, भरपूर टाईप्स ऑफ फ्यूल्स. ठीक आहे, आता आपण भरपूर सारे फ्यूल्स पाहिले असेल, त्याच्यामध्ये ह्याला इथेनॉल म्हणतात. ठीक आहे, ठीक आहे, द ग्रेप्स आर. आणि आता एक्झॅक्ट वाईन कशी बनते आता आपण हे पाहूया. The grapes are fermented with the adding of yeast or some days. After some days, the converted into acid by the fermentation. Wine is prepared. आता वाईन कशी बनती, द्राक्षांपासून बनते. ग्रेप्स ते वेगवेगळ्या प्रकारचे जसे ग्रेप असतात, मग ते ग्रेप्सला काय करायचं, फर्मेंटेशन होतं त्याचं. मग ते खूप दिवस सडून त्याचं ॲसिडमध्ये कन्वर्ट होतं. त्याच्यामध्ये काही केमिकल चेंजेस होतात, अजून काय ॲड केलं जातं, फर्मेंटेशन, ईस्ट टाकलं जातं. आपण जे पाहतो बघा शुगर केन फॅक्टरीमधून ते ब्लॅक पार्टिकल तर ते ॲड केलं जातं, तेव्हा पुढे ही वाईन तयार होती. ठीक आहे, तर सर्वांना समजलं का मी काय काय बोललो. ठीक आहे, समजलं सर्वांना. ओके, ठीक आहे, तर आजचा आपल्याला काय काय आपले टॉपिक्स तुम्ही कव्हरमध्ये होते बघा. मायक्रो ऑर्गॅनिझम झालं, लॅक्टोबॅसिलिया झालं, रायझोबियम झालं, ईस्ट झालं. ठीक आहे, तर आपण आज 4 बॅक्टेरिया कव्हर केले.
तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण उरलेले अँटीबायोटिक्स घेऊयात, अँटीबायोटिक्समध्ये पेनिसिलिन घेऊयात आणि अजून भरपूर काय काय आणि हार्मफुल बॅक्टेरियाकडे पण एकदा जाऊयात. ठीक आहे. तर सगळ्यांना कसा वाटला हा लेक्चर? एकदम छान का? तर ठीक आहे, आता अशा प्रकारे आता हा लेक्चर मी एंड करत आहे. आता हा लेक्चर नंबर 1 आहे. आता अशाच प्रकारे एक लेक्चर नंबर 2 येईल आणि अजून लागलं तर आपण एक्स्ट्रा लेक्चर ऍडच करूया. ठीक आहे, सर्वांना लेक्चर हा कसा वाटला एकदम नक्की सांगा मला कमेंट मध्ये. सगळ्यांना खूप छान वाटला हा लेक्चर ऐकून? ठीक आहे, आता मी नेक्स्ट लेक्चरला जेव्हा सेकंड लेक्चर होईल किंवा जेव्हा आपला लास्ट लेक्चर येईल त्या लेक्चर्सला मी काही क्वेश्चन्स घेणार आहेत किंवा क्वेश्चन्स तुम्हाला लिहून देईल मी ब्लॅकबोर्ड वरती, अदरवाईज मी स्क्रीन शेअर करेल. ठीक आहे, तर तुम्हाला मी काही क्वेश्चन्स टाकणार आहे जे इम्पॉर्टंट आहे, ते एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू पण शकतात ते. ठीक आहे, ते मी ते पण तुम्हाला क्वेश्चन शेअर करणार आहे. तर नेक्स्ट लेक्चरसाठी हा लेक्चर नेक्स्ट लेक्चरसाठी वाट पहा, तुमच्यापर्यंत लवकरात लवकर लेक्चर पोहोचवेल. आणि आपल्या चॅनलला खास सबस्क्राईब करा, लाईक करा अँड शेअर करा. सर्वांना ही माहिती मिळाली पाहिजे, कारण की आपण बायोलॉजी शिकवत आहे. कारण की हा सब्जेक्ट खूप डिफिकल्ट असतो अंडरस्टँडिंग व्हायला, आणि याच्यामध्ये मेन इश्यू काय असतो, पेपरला असे क्वेश्चन असेच येत नाही, म्हणजे क्वेश्चन्स बनवून येतात. त्यामुळे आपल्याला कॉन्सेप्च्युअल नॉलेज हवंच. आणि ते कॉन्सेप्च्युअल जे कॉन्सेप्च्युअल नॉलेज द्यायचं काम आहे का, ते मी करत आहे. तुमचं एक काम आहे, माझ्या परीने मी तुम्हाला नॉलेज देतोय, तुमच्या परीने नॉलेज तुम्ही सिद्ध करा जगापुढे आणि खूप मोठं व्हा. ठीक आहे, आता भेटूयात आपण एक नवीन लेक्चर मध्ये. थँक्यू, टाटा, बाय बाय अँड सी यू.